नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राष्ट्रीय खाद्यतेल अभियान 2025 अंतर्गत देण्यात जाणारी म्हणजेच की आता उन्हाळी भुईमुग जी आहे ते तीड बियाणांच्या वाटपाला या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजेच की आता केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी जी महत्त्वाकांक्षी योजना म्हणजेच की आता राष्ट्रीय खाद्यतेल मिशन अभियान या योजनेच्या अंतर्गत राज्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, धुळे, पुणे, नाशिक आणि अकोला जिल्ह्यातील भुईमुगच्या बियाणासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता शेतकऱ्यांनी 1 हेक्टर मर्यादेपर्यंत जास्तीत जास्त 1 किलो पर्यंत कमीत कमी 20 गुंठ्यापर्यंत अर्थात 60 किलो पर्यंत हे बियाणं देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजेच की तुम्ही याचा जो अर्ज आहे तो ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते व मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज करण्यात आलेले होते. परंतु आता बियाणांच्या वाटपासाठी राबवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान करत केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. लवकरच शेतकऱ्यांना वाटप केलं जाणार आहे. 2025-26 मध्ये राष्ट्रीय खाद्यतेल अभियान ही योजना राबवण्याकरता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण प्रवर्गातील या तिन्ही प्रवर्गात केंद्र शासन आणि राज्य शासनाचा हिस्सा वितरित करण्यासाठी म्हणजेच की आज 29 डिसेंबर 2025 रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये आता तिन्ही प्रवर्गातील 69,50,00,000 म्हणजेच की 3,535 रुपयाचा निधी हा वितरित करण्यात आले आहे. म्हणजेच की आता मंजुरी देण्यात आलेली आहे व या योजनेच्या अंतर्गत राबवले जाणारे बियाणं अनुदान शेती व शेतीशाळा बरोबर तेल घाणा असेल किंवा इतर महत्त्वाकांक्षी योजना असतील यामध्ये राबवण्यात येणार आहे. परंतु आता हे 30 डिसेंबर 2025 पासून या बियाणांचं वितरण केल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात या ठिकाणी आलेली आहे. धन्यवाद.